परळी तालुक्यातील चांदापूर तलावामध्ये पाणी सध्या 85% पाणीसाठा शिल्लक आहे. मी पाहू शकतो, मी आता ह्या तळ्यावर आहे ना, या ठिकाणी पाहिलं आता हे चांदापूर तलाव आणि या ठिकाणी पाहिलं तर 85% साध्या पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी तुलनेत पाहिलं तर गेल्या वर्षी या ठिकाणी पाहिलं तर अत्यंत पाणीसाठा कमी होता आणि गेल्या वर्षी याच तळ्यातून पाहिलं तर म्हणजे गाळ काढण्याचं काम केलं होतं आणि त्यामुळे पाण्याची पातळी देखील मोठ्या वाढण्यात आलेली आहे. आणि यामध्ये पाहिलं तर पंचक्रोशीतील पाहिलं तर मोठ्या संख्येने जे शेतकरी आहे हे आपल्या शेतीला पाणी दिलं जातं. त्या प्रमाणात पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहिलं तर जनावरांना देखील पाणी या तळ्यात पाहिलं जातं. आणि या ठिकाणी पाहिलं तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाहिलं तर मोठ्या संख्येने पाहिलं तर पाण्याचं बाष्पीभवन होत जातं आणि त्यामुळे पाहिलं तर दिवसांदिवस पाण्याची पातळी खूप कमी होत चाललेली आहे. आणि या ठिकाणी वेळेवर पाऊस पडला तर या ठिकाणी पाण्याची कुठेही कमतरता पडणार नाही. मात्र आता एप्रिल महिन्यामध्ये पाहिलं तर सध्या पाहिलं तर या चांदापूर तलावामध्ये पाहिलं तर सध्या 85% पाण्यासाठी शिल्लक आणि मोठ्या प्रमाणामध्ये देखील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा देखील होत असतं. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.